आज 13 मे 2025 मंगळवार। जाणून घेऊया मेष ते मीन राशीसाठी तुमचे आजचे भविष्य कसे असेल। करिअर, प्रेम, आरोग्य आणि पैशाशी संबंधित माहिती लक्षात घेऊन 13 मे 2025 चा दिवस प्रत्येक राशीसाठी कसे असेल ते जाणून घेऊयात। पहिली राशी आहे मेष राशी। आज 13 मे 2025 मेष राशी। आज तुमच्या घरात काही धार्मिक वातावरण असेल आणि तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल। तुम्ही कुटुंबातील लहान मुलांसोबत मजा करण्यात संध्याकाळ घालवाल। नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये काळजीपूर्वक काम करावे लागेल, अन्यथा शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात। व्यवसाय करणारे आज एखाद्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे नफा कमवण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येते। दुसरी राशी आहे वृषभ। वृषभ राशी। आज मुलाची प्रगती पाहून मन आनंदी होईल आणि कुटुंबातील वातावरणही शांत राहील। जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा आणि नंतर पुढे जा। आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल आणि ते नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखतील। नोकरी करणाऱ्यांना नवीन सहकारी मिळतील, त्यांच्यासोबत तुम्ही भविष्य मजबूत करण्यासाठी काम कराल। तुम्हाला संध्याकाळी एखाद्या धार्मिक स्थळी वेळ घालवायचा असेल। वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रेम जीवनात सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढवणार आहे। तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये एक खोलवरचे नाते निर्माण होईल आणि नात्यात एक नवीन उत्साह येईल। तिसरी राशी आहे मिथुन। आज 13 मे 2025 आजचा दिवस मिथुन राशी। जोडीदाराला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ शकता। आज तुम्हाला कोणाचीही मदत घ्यायची नसेल, पण तरीही तुम्ही कोणाला पैसे देण्याबाबतचा तुमचा निर्णय बदलू शकता। आज मिथुन राशीचे लोक धार्मिक कार्यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतील आणि संध्याकाळी मित्रांना मिळतील। व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुम्ही तुमचा व्यवसाय उंचीवर नेऊ शकाल। आर्थिक परिस्थिती मध्यम राहील, परंतु दिवसभरात किरकोळ नफा होण्याची शक्यता आहे। तुम्ही मजा करण्याच्या मूडमध्ये असाल। चौथी राशी आहे कर्क। कर्क राशी। आज कायदेशीर बाबींमध्ये यशासाठी तुम्हाला वाट पाहावी लागू शकते। आज नातेवाईकांच्या मदतीने आपण बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। तुमच्या मुलाच्या प्रगतीमुळे चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो आणि तुम्ही त्याला मदत देखील कराल। तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही पैसे खर्च करू शकता। कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत काही वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात। करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि ते पुढे जाऊ देऊ नका। पाचवी राशी आहे सिंह। सिंह राशी। आज शिवशंकराच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांना धनप्राप्तीची शक्यता आहे। कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि तुमचे भाऊ बहिणींशी संबंध चांगले राहतील। तुमच्या प्रतिष्ठेत आणि बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल आणि तुमच्या विचारसरणीतही सकारात्मक बदल होईल। तुम्हाला संध्याकाळ घरी लहान मुलांसोबत घालवायचे असेल। व्यवसायातही चांगली प्रगती होईल। हळूहळू तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि विद्यार्थ्यांची व्यावहारिक विचारसरणी सुधारेल। सहावी राशी आहे कन्या। आज 13 मे 2025 कन्या राशी। आज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि अपूर्ण कामे एक एक करून पूर्ण होतील। तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील। जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस शुभ असेल। तुम्ही संध्याकाळ तुमच्या कुटुंबासोबत घालवाल। नोकरी करणाऱ्या लोकांना आज दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल। जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर आज ते परत येण्याची शक्यता आहे। सातवी राशी आहे तूळ। तूळ राशी। आज तुमची तुमच्या नातेवाईकांसोबत आनंददायी भेट होईल आणि प्रभावशाली लोकांशी तुमची ओळखही वाढेल, ज्याचा तुम्हाला नजीकच्या भविष्यात फायदा होईल। राजकारणाशी संबंधित लोकांच्या प्रभावाचे क्षेत्र विकसित होईल आणि एक नवीन रचना तयार होईल। तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि समाजात तुमचा आदर वाढेल। जवळच्या मित्राच्या मदतीने तुम्ही तुमचे बिघडलेले काम दुरुस्त करू शकता। विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल। कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आज संपतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल। आठवी राशी आहे वृश्चिक। आज 13 मे 2025 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी एक खास दिवस असेल। तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। आईच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। आज परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकू येईल। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाने सर्वजण प्रभावित होतील आणि तुमची कीर्तीही वाढेल, ज्यामुळे तुमचे शत्रूही नष्ट होतील।
संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळाल्याने तुमचे मन आनंदी होईल. 10वी राशी आहे धनु. आज 13 मे 2025 धनु राशीसाठी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळू शकतो. आज तुमच्या सासरच्या लोकांसोबतच्या काही नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते, परंतु तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधांसाठी नवीन संबंध प्रस्थापित होतील. तुम्ही स्वतःहून कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. यात तुम्हाला कायमस्वरूपी यश मिळू शकेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलांसोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. 10वी राशी आहे मकर. आज 13 मे 2025 मकर राशी तुम्ही कुटुंबातील तरुण सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल आणि मानसिक शांती मिळेल. सामाजिक कार्यात योगदान कमी असेल पण आदर मिळेल. जर तुमचे पैसे बऱ्याच काळ कुठेतरी अडकले असतील तर ते आज तुम्हाला मिळू शकतात, परंतु तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. प्रेमसंबंधात असलेल्यांनी त्यांच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. संध्याकाळी आपण कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या चर्चा करू शकता. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात प्रगतीचा मार्ग खुला होईल आणि ते नवीन व्यवसायात गुंतवणूक देखील करू शकतात. 11वी राशी आहे कुंभ. कुंभ राशी आज विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाशी संबंधित आर्थिक समस्या आज संपतील. पात्र लोकांकडून चांगले लग्नाचे प्रस्ताव येतील, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या पालकांकडून प्रेम आणि आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या पाठिंबाने व्यवसायात उद्भवणाऱ्या समस्या सोडवल्या जातील. तुम्ही तुमच्या भावा बहिणींसोबत चांगला वेळ घालवाल. आईकडूनही पैसे मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कोणाशीही अनावश्यक वाद घालणे टाळावे. व्यावसायिकांसाठी नफ्याची परिस्थिती सामान्य राहील. 12वी राशी आहे मीन. मीन राशीच्या लोकांच्या व्यावसायिक बाबतीत आज येणारे अडथळे दूर होतील आणि चांगला नफा होईल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला आदर मिळेल आणि तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. काही धार्मिक कार्यक्रम घरगुती पातळीवर होऊ शकतात. मनोरंजनाकडे जास्त लक्ष दिल्याने महत्त्वाची कामे बिघडू शकतात, म्हणून संतुलन राखणे फायदेशीर ठरेल. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवला तर चांगले होईल. आज कामाच्या ठिकाणी उत्साहाने कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा भविष्यात तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.